एक महत्त्वाची बातमी आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे नको तर महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी सुरक्षित वातावरण हवं असं शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी म्हटलंय। सरकार लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे असं देखील रोहिणी खडसे म्हणाल्या। तर सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही। विरोधकांनी सातत्यानं वाईट बाजू बघून बोलू नये, चांगल्या बाजू देखील बघावे असं उत्तर त्यावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिलंय। सरकार लाडकी बहीण म्हणून 200 कोटी रुपये खर्च करून जो प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करतंय, पण हे आजची जी घटना आहे किंवा गेल्या अनेक दिवसांच्या ज्या घटना घडलेल्या आहेत, ह्या सरकारचे डोळे उघडणाऱ्या घटना आहेत की आम्हाला तुमच्या लाडक्या बहिणींचे 1500 रुपये नकोयत, तर आम्हाला सुरक्षित वातावरण महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे। फक्त विरोधकांनी खराबच बाजू बघायची, त्याच्यावर सातत्याने टीका करणं हे कुठे ना कुठे चुकीचं आहे। चांगली गोष्ट असेल तर त्याला ॲप्रिशिएट पण केलं पाहिजे, त्याचं कौतुकही केलं पाहिजे। जी एखादी घटना चुकीची घडते आहे तर नक्कीच त्या बाबतीमध्ये आम्ही पण सोबत आहोत। आज महिला म्हणून मलाही वाटतं की अशा घटना महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही घडायला नको आणि कोणतंही सरकार त्याला पाठीमागे घालत नाही।